खासगी मच्छीमारी ठेका रद्द. खासगी मच्छीमारी ठेका रद्द. उजनी धरणातील प्रस्तावित सौर ऊर्जा प्रकल्पाने मासेमारीचा खासगी ठेका रद्द करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघर्ष कृती समितीच्या वतीने सोलापुरात जोरदार ठिय्या आंदोलन करण्यात आले. बुधवारी सिंचन भवन पूनम गेट येथील झालेल्या आंदोलनातून मच्छीमारांनी प्रशासनाविरोध तीव्र नाराजगी व्यक्त केली आहे. उजनी जलाशयातील सुमारे 30,000 हेक्टर पाणीसाठ्यावर हजारो मच्छीमार, आडतदार, व्यापारी आणि मत्स्य व्यवसायकांची उपजीविका अवलंबून आहे. मात्र प्रस्तावित सौर ऊर्जा प्रकल्पामुळे मासेमारीसाठी उपलब्ध जागा कमी होऊन हजारो कुटुंबाच्या रोजगारावर परिणाम होण्याची भीती समितीने व्यक्त केली आहे. समितीच्या निवेदनानुसार प्रस्तावित प्रकल्पाची क्षमता 1000 मेगावॉट तर अंदाजित खर्च तब्बल 14,167 कोटी रुपये आहे. जलाशयाचा मोठा भाग प्रकल्पासाठी वापरला गेल्यासह पर्यावरणासह स्थानिकांच्या उपजीविकेवरही परिणाम होण्याचा दावा करण्यात आला. यासोबतच टेंडरिंगद्वारे प्रस्तावित मासेमारीचा खासगी ठेका तातडीने रद्द करावा, मासेमारीचे परवाना पासेस पूर्वत सुरू करावे, तसेच पासेसची व्यवस्था जलसंपदा विभागाकडून शक्य नसल्यास मासेमारीचे अधिकार मत्स्य विभागाकडे हस्तांतरित करावे, तशी मागणी करण्यात आली. उजनी वाचवा, मच्छीमारांचा रोजगार वाचवा असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला आहे. हे उजनी धरण झाल्यापासून जवळजवळ 30 वर्ष उजनीमध्ये मत्स्यबीज नव्हतं. आमच्या पारंपरिक मच्छीमारांवर उपासमारींची वेळ आली होती आणि अशी असताना आदरणीय अजितदादांच्या हे लक्षात आलं आणि आदरणीय अजितदादांनी पुणे जिल्हा डीपीडीसीतून जिल्हा नियोजन समितीमधून जवळजवळ गेले 3 वर्ष झालं प्रत्येक वर्षी 2 कोटी मत्स्यबीज हे उजनीमध्ये सोडत आहेत. आत्ता कुठं आमच्या मच्छीमारावर चांगले दिवस येत आहेत. आमची मुलं बाळं कुठेतरी चांगल्या शिक्षणासाठी आम्ही जात आहोत, घरदार व्यवस्थित बांधण्याचा प्रयत्न करत आहोत. तोपर्यंतच शासनाने आमच्या पोटावर पाय देण्याचं काम चालू केलं आहे. आमच्या तोंडातून घास काढून घेण्याचं हे काम करत आहेत. आम्ही आज अर्धी भाकरी खात आहोत, परंतु ही अर्धी भाकरी ही आमच्या हक्काची असून आज ते काढून घेत आहेत. आणि आपण आज या ठिकाणी बघत आहोत की आज हे महिला आणि पुरुष बांधवांसकट आज आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. आणि आता हा जर प्रकल्प रद्द झाला नाही, सौर ऊर्जा प्रकल्प आणि खासगी ठेका रद्द झाला नाही, तर आमचा पवित्र हा मंत्रालयापर्यंत आम्ही मोर्चा नेणार आहोत. महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघर्ष कृती समितीचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे आणि आमच्या उजनी धरणावर हा सौर ऊर्जा प्रकल्प जलसंपदा विभागाने राबवलेला आहे 14,976 कोटीचा. आणि दुसरा विषय असा केला की त्यांना मासेमारीचा खाजगी ठेका टेंडर प्रक्रिया चालू केलेली आहे आणि त्याची उद्या त्याचं बिड ओपनिंग आहे ही टेंडरिंग. तर आमचा ह्याच्यासाठी संपूर्ण उजनी धरणाच्या परिसरातील अख्ख्या सर्व मच्छीमारांकडून विरोध आहे. आणि ही जर ह्याच्यावरच ह्यांना ठेक्याची आणि सौर ऊर्जा प्रकल्पाची प्रक्रिया राबवली नाही तर ह्याच्यापेक्षा आक्रमक आम्ही अजून पुढचे आंदोलन करणार आहोत. टाकले जाणार आणि साईडची थोडीफार राहिलेली जागा सुद्धा एकवर करणार ती लोक. आमच्या मच्छीमारांनी जायचं कुठं, मासेमारी करायची कुठं? त्याच्यामुळे रोडिशन सारखे गंभीर आजार तयार होतील, कॅन्सर सारखे आजार तयार होतील, पाण्याची गटरगंगा होऊन जाईल आणि रोगराई इतकी पसरल की त्या परिसरात अख्खी दुर्गंधी सुटून जाईल आणि माशाचं उत्पादन होणार नाही, उत्पत्ती नॅचरली माशांची होणार नाही. पूर्ण सगळे वाट लागून झाली. सोलापूर जिल्हा, पुणे जिल्हा, नगर जिल्हा ह्या जिल्ह्यांचे सगळे पाण्यापासून सगळे विल्हेवाट लावण्याचा घाट घातलेला आहे. एक बोर्ड आहे तुमच्या याच्यामध्ये सहकारी आणलेत. अजितदादा तुम्ही परत या, तुमची गरज आहे. मग तुम्हाला आम्ही सांगितलं ना की 3 वर्ष त्यांना मला 2-2 कोटीचा निधी दिला अजितदादांनी. हा, आणि तिथल्या मच्छीमारांवर असं खाजगी ठेकेदारी किंवा असल्या प्रकारचे प्रकल्प कधीच काही येऊ दिले नाहीत. मोडीत काढले ज्यावेळेस आले त्यावेळेस दादांनी. सुनेत्रा वहिनींना निवेदन दिलेलं आहे. त्यांना आम्हाला ह्या प्रक्रियेला वेळ नाही, आम्ही वहिनींना भेटा यांना जर ही आता प्रक्रिया रद्द नाही केली तर वहिनींना भेटायला आम्ही मुंबईला जाऊन त्याचा पाठपुरावा करणार आहे.